रायगड जिल्ह्यामध्ये जर आता आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जे आकडेवारी जर बघितली तर 1,14,000 आत्तापर्यंत रुग्ण त्या ठिकाणी सापडलेले आहेत. किमान 95,000 रुग्ण या आजारातून बरे झालेले आहेत. 2,500 रुग्ण जे आहेत ते या आजाराचे बळी पडलेले आहेत. कोरोनानं बळी गेलेल्याची संख्या साधारणतः 2,500 आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गावागावात आदिवासी वाड्यापाड्यामध्ये लसीकरणासाठी जनजागृती आणि प्रबोधन होते. मात्र आदिवासी वाड्यापाड्यातील लोक आहेत, कातकरी वाड्यापाड्यातील लोक आहेत, ही लसीकरणापासून दूर आहेत. त्यांच्यामध्ये निरुत्साह आहे. नेमकं काय कारण आहे त्याचं? लस वगैरे काही कोणी दिली नाही अजूनपर्यंत, आणि शक्यतो जेणेकरून आदिवासींना बरेचसे आजार झाले नाहीत आणि कोरोनाचा तर मुळीच नाही आजार, असं आम्हाला हे करून तरी माहिती आहे थोडासा आजार. कोरोनाचे निर्बंध पण आम्ही पाळतो शक्यतो, जेणेकरून पण काही आजार वगैरे असा कुठल्या आदिवासी वाडीवर तरी आम्हाला अजून आढळलेला नाही असं आम्ही सांगतो. अजूनपर्यंत लस काय हा आम्हाला कुठला काही लसीचा हे कुणी दिला पण नाही आणि आम्हाला माहिती पण नाही लस येणार आहे की नाही, ती आम्हाला माहितीच नाही. हो, अजून लस घेण्याने आम्ही काही गरज नाही शे आम्हाला तरी वाटत स्वतःला, कारण आम्ही उन्हातानात लोक काम करणारा आहोत, चांगला मेहनत करणारा आहोत आणि त्यात आम्ही रानटी पालेभाजी सुद्धा आम्ही खाऊ, त्यामुळं आम्हाला काय तेवढी गरज नाही वाटत लसनी. त्यांना आम्ही हेच सांगू की आम्हाला काही त्रास वगैरे नाही, इशा आम्ही आखणार आहोत आणि आम्हाला काही लस देण्याची काहीच गरज नाही असं आम्ही बोलणार आहोत. अजूनपर्यंत अजून लस तर आमच्या इथं कोणी घेतली नाही आणि प्रशासनाने पण अजून हे केलं नाही लसीसाठी जे घेण्याचं आहे. आमच्या इथं अजूनपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही आणि आढळू नये अशी आमची हे आहे. आणि आम्ही प्रशासनाने जो एवढी काळजी घ्यायला सांगितली तेवढी आम्ही पूर्ण करतो. ॲक्च्युली सध्या कोरोनाची परिस्थिती बघितली तर टोटल आपल्याकडे सुधागड तालुक्यात 901 रुग्ण आहेत, त्यातली 719 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि सध्या सुधागड तालुक्यात कोरोनाचे 142 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याच्यामध्ये आपले कोविड केअर सेंटर वावळू येथे 52 पेशंट ॲडमिट आहेत आणि होम आयसोलेशनमध्ये 73 पेशंट आहेत. पेशंटचं प्रमाण बघितलं तर आदिवासी बांधवांचं प्रमाण कमी आहे पेशंटच्या तुलनात्मक आपण जर विचार केला तर. पण आता हळूहळू असं झालं आहे की ते हळदी समारंभ, लग्न समारंभ त्या समाजात पण हे प्रसार वाढताना दिसत आहे. रिगार्डिंग त्याचं लसीकरण, आपण लसीकरणासाठी 2 PSCs आहेत आपल्याकडे, पाली PSC आणि जांभूळपाडा PSC, दोन्हीकडे लसीकरण चालू आहे आणि आपण पेरिफेरीमध्ये लसीकरणासाठी 4 सेशन साईट्स आपण सजेस्ट केलेल्या आहेत आणि त्या मंजूर पण झालेल्या आहेत. आपण नाडसूर, सिद्धेश्वर, खवळी आणि महागाव अशा 4 ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करणार आहोत आणि त्याची जनजागृती आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता करत आहेत गाव पातळीवर. आदिवासी बांधव उदासीन दिसत आहेत लसीकरणासाठी, नेमकं काय कारण असेल? असं ॲक्च्युली पहिली म्हणजे लसीकरणाबद्दलची भीती, जोपर्यंत जनजागृती आपली प्रॉपर होत नाही तोपर्यंत थोडंसं प्रमाण कमी राहील. पण एकदा बेनिफिशरीज गेले, वॅक्सिन लस दिल्यानंतर काही एक प्रॉब्लेम येत नाही असं जर लोकांना हा स्ट्रॉंग मेसेज पोहोचला की लोक हळूहळू येतील लसीकरणासाठी. आणि त्याचं आज रुग्ण वाडीत एकही नाही. आमच्या वाडीमध्ये बघितला तरी चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आम्हाला मिळतो, त्यामुळे आम्हाला आजाराची अशी भीती तेवढी तरी नाही वाटत. आणि आम्ही आदिवासी आहोत, परंतु आम्ही कंदमूल खाऊन व्यवस्थित तंदुरुस्त होतो. अशा प्रकारे आम्ही बऱ्यापैकी आहोत. इथे आपल्याला ऑक्सिजन वगैरे कसं मिळतंय? चांगल्या प्रकारे मिळतो. झाड आजूबाजूला परिसर चांगला नैसर्गिक असल्यामुळे आम्हाला ऑक्सिजनची पुरवठा चांगला होतो. लसीकरणाबाबत आजपर्यंत आम्हाला आदिवासीयांपैकी कुठल्याही आदिवासीला आजार नाही झालेला, परंतु लोक सांगतात लस घ्या लस घ्या, तर लसीचा काही आम्हाला घेण्याची तरी आवश्यकता वाटत नाही.
आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही तालुक्याच्या सगळ्या आदिवासी समाजाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र करून त्यांच्याबरोबर बोला, त्यांच्या माध्यमातून थोडंसं त्यांच्या समाजातल्या लोकांपर्यंत हे कुठंतरी त्यांची मनातले गैरसमज काढून त्यांना या पातळीपर्यंत आणणं गरजेचं आहे. कारण एक वस्तुस्थिती आजही आहे असं दिसतंय की आदिवासी समाजामध्ये कोरोनाचा प्रसार खूप कमी आहे, पण हीच परिस्थिती पुढे राहील असं अजिबात दिसत नाही. आताचा जो वाढता प्रसार बघता तर आजच त्यांच्यासाठी काहीतरी थोडंसं त्यांच्याबरोबर बोलून त्यांच्याबरोबर सततचं त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना या लसीकरणासंदर्भात प्रवृत्त करून त्यांना आणण्याची गरज आहे. जर खेडोपाड्यात किंवा आदिवासी वाड्यांमध्ये जर कोरोनाचा प्रसार वाढला तर स्थानिक प्रशासनाबरोबर सगळ्याच संपूर्ण प्रशासन आणि त्यांच्या समाजासाठी हे सगळं घातक आणि खूप रायगड जिल्ह्यामध्ये लसीकरणाची मोहिमेने वेग घेतलेला आहे. सर्वत्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय, परंतु आदिवासी वाड्यापाड्यामध्ये लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह कमी दिसून येतोय. याची कारणं आम्ही शोधण्याचा मॅक्स महाराष्ट्राने प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही रानावनामध्ये डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये जाणारी माणसं आहोत, राहणारी माणसं आहोत आणि पौष्टिक आणि जीवनसत्वयुक्त आहार आम्ही घेतोय. तसेच आमची कामं देखील कष्टाची आणि मेहनतीची आहेत, त्याच्यामुळं आम्ही निरोगी आणि सदृढ राहतो असे त्यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत, त्यामुळे आम्ही लस घेण्यासाठी कुठेही प्रयत्न करत नाही किंवा आम्ही यापुढेही लस घेणार नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिल्याचं दिसतंय. मॅक्स महाराष्ट्र लाईव्हसाठी धम्मशील सावंत, रायगड.